नमस्कार, मी निवेदिता मांडकर फॅशन डिझायनिंग या व्यवसायातून आता पुन्हा घेऊन आले आहे की फ्लॅशिंग आउट कुकी कशी करायची. मी माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मेकॅनिकल कुकी सांगितली होती की हाऊ टू ड्रॉ अ मेकॅनिकल कुकी. नाव आय एम टेलिंग की बा फ्लॅशिंग आउट त्या फिगर्सला तुम्ही कसं करा. तर आपण पाहू. त्या दिवशी आपण मेकॅनिकल कुकी फर्स्ट पाहिली होती. त्यानंतर त्यानंतर फ्लॅशिंग आउट फिगर देणार आहे. फ्लॅशिंग आउट फिगर देताना तुम्हाला काय करावं लागेल की त्याला बॉडी पोर्शनमध्ये डिवाईड करावं लागेल. त्याला बॉडी कर्व्स द्यावं लागतील. तर हा तुमचा हेड पोर्शन आहे. त्यानंतर हा नेक पोर्शन आहे. आपण मेकॅनिकल कुकीमध्ये पाहिलं होतं की आपण डिवाईड करून पूर्ण ॲक्युरेट मेजरमेंट घेऊन सगळी मार्किंग केली होती. त्यानंतर हा शोल्डर पोर्शन आहे. देन हिअर टू हँड पोर्शन. म्हणजेच तुम्हाला त्या मेकॅनिकल कुकीमध्ये बॉडी शेपिंगचे कर्व्स द्यायचे आहे आणि तुम्हाला त्याला फिगरला फ्लॅशिंग आउट करायचे आहे. आता मी तुम्हाला तर आपण पाहिलं आहे की आपण याला बॉडी शेपिंग देत आहोत. म्हणून मग आता शेपिंग दिल्यानंतर ते जो पोर्शन होता तो आपण इरेज करत आहोत. ॲज इट इज आपली ह्युमन फिगर जशी असते तसं आपल्याला हे ड्रॉ करायचं आहे. कारण की ही आपली ह्युमन फिगर्सच आहे. म्हणजे जसं आपल्या बॉडीमध्ये कर्व्स आहे, जिथे जो शेप्स आहे तो शेप्स आपण इथे ड्रॉ करणार आहे. आपले जिथे टोज आहे, जिथे एल्बो पॉईंट्स आहे, पायामध्ये जिथे टोजचा पॉईंट आहे, जिथे हातामध्ये एल्बो पॉईंट आहे, तो ॲज इट इज द्यायचा आहे तुम्हाला. त्याला म्हणतात फ्लॅशिंग ऑफ फिगर. त्याच्यावरती आपण नंतर गारमेंट डिझाईन करतो. हलकं हलकं खालचं इरेज करत जायचं आहे डायग्राम. अँड देन त्याच्यानंतर ते त्याच्यावरती फ्लॅशिंग ऑफ कर्व्स द्यायचे तुम्हाला. देन आता आपला नी पोर्शन सुरू आहे. आपली जी मेकॅनिकल कुकी आहे त्यालाच आपण एडिट करत आहे. त्याच्यावरतीच फ्लॅशिंग आउट करत आहे. फर्स्ट स्टेप इज सो मेकॅनिकल. तुम्हाला जर मेकॅनिकल कुकी एकदम व्यवस्थित जमली तर तुम्ही एनी टाईम त्याला फ्लॅशिंग आउट करून त्यावर कुठले पण गारमेंट ड्रेप करू शकता. सो मूळ फॅशन डिझायनिंगचा पाया म्हणजे तुम्हाला मेकॅनिकल कुकी एकदम एक्झॅक्टली आली पाहिजे. समजलं आहे. आपण याला फ्लॅशिंग आउट केलं आहे. आता याला आपण करणार आहे रेंडरिंग. आता ही आपली फ्लॅशिंग आउट फिगर रेडी आहे. आता याला आपण करणार आहे रेंडरिंग. रेंडरिंग म्हणजे काय की तुम्ही जेव्हा गारमेंट डिझायनिंग करता, जेव्हा त्याच्यावरती करता तर बेसला पहिले मेकॅनिकल कुकी, देन कम टू द फ्लॅशिंग आउट. म्हणजे जी आता आपली ही स्टेप आहे. देन कम टू द रेंडरिंग पॉईंट. रेंडरिंग पॉईंट म्हणजे काय की तुम्हाला स्टेडलर, मार्केटमध्ये हे स्टेडलर्स अवेलेबल्स असतात जे फॅशन डिझायनर्स यूज करतात. म्हणजेच की तुम्हाला पहिले रेंडरिंग म्हणजे याला स्किन टोन्स द्यावं लागेल. तर तुम्हाला या कलर्समध्ये
पाहू शकता की हा कलरचा सेट आहे माझ्याकडे अवेलेबल. याच्यामध्ये मी हा स्किन कलरचा शेड चूज केला. त्यानंतर हलकंसं याला रब करायचं आहे. रब यासाठी करायचं आहे की जो पेन्सिलवाला पोर्शन आहे तो दिसला नाही पाहिजे. हलकंसं ड्रॉप जे केलेलं होतं आपण ते आता इरेज करणार आहोत, कारण आपल्याला आता यावरती रेंडरिंग करायचं. आता रेंडरिंग करण्यासाठी आपण आधीच फ्लॅशिंग आउट केलं होतं, तर आपल्याकडे मार्किंग रेडी आहे. सो दिस केलं आहे रेंडरिंग. त्यामध्ये हलकं शेडिंग करतो. ही झाली आपली रेंडरिंग कृती तयार. मग आपण पाहिलं होतं की फर्स्ट आपण मेकॅनिकल कृती, मग त्याला फ्लॅशिंग आउट केलं आणि फ्लॅशिंग आउट केल्यानंतर त्याला आपण रेंडरिंगमध्ये कन्वर्ट केलं. आता यानंतर आपण याच्यावरती गार्मेंट ड्रेप करू शकतो. जे आपल्याला गार्मेंट डिझाईन करायचं आहे तो आपण याच्यावरती करू शकतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला गार्मेंट डिझाईन करून दाखवेल. थँक्यू सो मच.